साध्य केलं आहे. मायेची उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं गिफ्ट हॅम्पर देऊन सन्माननीय पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष एक स्टार क्रिकेटर किरणजी पाटील यांचा विशेष मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो. थँक्यू सो मच. चांगलं पाठबळ या स्पर्धेसाठी राहिलं, त्यांचा हा विशेष मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून संपन्न केला जातो. मीर मात्रे, मिलिंदजी मात्रे आणि रुपेशजी ठाकूर A1 जोडी यांच्या माध्यमातून हा A1 दर्जाचा हा A1 सन्मान सोहळा. गडकिल्ल्यांची सवारी जे नेहमी आपण पाहत असतो आणि तीच आगली वेगळी भेट किरण पाटील यांना इथे दिली जाते. तर चला आपण लढतीकडे आपण लक्ष बदूया. हॅलो, थँक्यू. आपण पाहू शकाल पनवेल समालोचक अध्यक्ष सन्माननीय किरणदादा पाटील यांचा मात्र शुभ सन्मान. आणि आपण जाऊया मात्र मॅचकडे. दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला विचार केला गावदेवी गावठाण आणि त्याच्या समीत आपण पाहू शकाल जय हनुमान खारकोपर अशी मात्र लढत पाहायला मिळेल. त्यानंतर रुद्रबीर स्पोर्ट जीवदानी बाबरडोगरी संघ मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. चला सामन्याला सुरुवात करायची लगेच. 4 षटकांची मॅच असेल, 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. याच 4 रात्री मधला मात्र हिरो खेळाडू करण मडवी, ज्याने अर्धशतक ठोकला तो मात्र करण मडवी आणि एका साईडला विचार केला तर अंकुश टकले. अशी सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. चला पंच, 4 षटकांचा सामना लगेच सामन्याला सुरुवात करायची. आपण पाहिलं तर थंडीचा कहार आपल्याला पाहायला मिळतोय आणि येथे सामन्याला होतोय सुरुवात. षटक क्रमांक पहिला गोलंदाज येईल ऋतिक गरज जय हनुमान खारकोपर टीमच्या वतीनं. आणि सामोरे आपण पाहिलं तर सलामी बीर करण मडवी स्ट्राईक कन्वर्ट करतोय फलंदाज. कालच्या रात्रीमध्ये मात्र त्याने रात्र गाजवली होती तोच करण मडवी. पंचाचा ग्रीन सिग्नल. दुसऱ्या सेमीफायनलला होतोय सुरुवात. गोलंदाज ऋतिक गरज. पहिला चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षक येतील. चेंडू खाली चेंडू पकडी पर्यंत येते एकदम कंप्लीट. एका धाबेने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं जातोय गावदेवी गावठाण टीमचं आपल्याला पाहायला मिळेल. विजय शेठ ठाकूर बामणडोंगरी आणि राम नाईक बामणडोंगरी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पाहिलं तर आमच्या बामणडोंगरी गावचे बरेचसे आमच्या खरोखरच इथे मंचावरती देखील स्वागत आहे. विजय शेठ ठाकूर साहेबांचा आणि राम, तर सहर्ष स्वागत. आताचा चेंडू लॉब केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे हा चौकार पाहायला मिळेल आपल्याला अंकुश टकलेच्या बॅट मधून. आणि संघाची धावसंख्या तब्बल 5 आकड्यावरती. स्वतःच 4 धावेने खातं उघडतोय गावदेवी गावठाण संघ. म्हटलं तर खरोखरच एक चांगला बलाढ्य संघ पडतो. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक निवडलं प्रणय जय हनुमान खारकोपर टीमने आणि फलंदाजासाठी मात्र आमंत्रित केला या गावदेवी गावठाण संघाला. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल ऋतिक गरज. तोच पटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात. चांगला झेल टिपलाय. अंकुश टकलेचा होतोय खेळ समाप्त. पहिला विकेट मात्र गावदेवी गावठाण टीम्सला इथे गमवावा लागेल. 1 बाद 5 धावसंख्या पाहायला मिळत जात आहे. गुलाबी थंडी आणि या थंडीमध्ये आमचे लाडके प्रेक्षक वर्ग देखील मात्र या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहू शकाल. इनाईट नंबर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या मध्ये फलंदाज अंकुश टकले आपल्याला आकाश टकले पाहायला मिळतील. आता मात्र फलंदाज बाद होतोय. अंकुश स्वतःवरती नाराज आणि अंकुशची जागा भरण्यासाठी आकाश टकले जातोय मैदानाच्या मध्ये. 1 बाद 5 आकड्यावरती धावसंख्या. एका साईडला जय हनुमान खारकोपर उलवेनोड विभागातील संघ. उलवेनोड विभागातील एक संघ मात्र या मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी चषक 2023 मध्ये आपण पाहिलं तर रुद्रबीर स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर या सामन्यामध्ये जो जिंकेल तो आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या सामन्यामध्ये अंतिमच्या लढतीमध्ये. रुद्रबीर स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी या टीम समोर आकाश टकले येतोय नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती ऋतिक गरज गोलंदाजीच्या मार्कवर.
आकाश टकले आले आले आहे ते स्वागत करेल का? आणि मात्र धनेश भोईरच्या हातातून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धाबेसाठी हा षटकार. आकाश स्वतःच 6 धाबेने खातं उघडतोय आणि संघाची धाबसंख्या प्रणय पाहिली तर 11 या आकड्यावरती. एक बाद 11 धाबसंख्या. गावदेवी गावठाण एका साईडला, जय हनुमान खारकुपर अशी लढत आपल्याला दुसरी सेमीफायनल मिहिरा स्पोर्ट आयोजित आणि गावदेवी चषक 2023 आणि त्यानंतर विचार केला तर मयुरदुद्धा मात्रे याची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत जातोय. उलटा चेंडू लेत लाजवाब फटका. मिड विकेटच्या डोक्यावर दुसरा षटकार आणि या षटकारच्या साह्याने आता मात्र गावदेवी गावठाण टीमची धाबसंख्या तब्बल 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत जातोय. कालच्या रात्रीमध्ये करण मडवीचा खेळ पाहायला मिळाला, जो नॉनस्ट्राईक फलंदाज. खरोखरच रात्र मात्र कालच्या आपण पाहिलं तर करण मडवीचा बोलबाला पाहायला मिळाला. तब्बल शेवटच्या सामन्यामध्ये देखील करणला 3 सामन्यामध्ये नॉट आउट पारी आणि त्यानंतर 15,000चं कॅश प्राइज देखील त्याला बक्षीस मिळालं. करणला एक शांत स्वभावाचा खेळाडू सातत्याने आपण पाहतो अनेक स्पर्धेमध्ये खेळताना. कालच्या रात्रीचं आपण जर विचार केला तर 3 जी इनिंग सादर केली त्यामध्ये नॉट आउट पारी आणि 37 मिनिटं मात्र आपल्याला विकेटच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. करण मडवी खरोखर चांगलं परफॉर्मन्स कालच्या रात्रीमध्ये. आणि आज मात्र या स्पर्धेतील शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमध्ये देखील गावदेवी गावठाण आणि त्याच्या समेत आपण पाहिलं तर जय हनुमान खारकोपर प्रणय 2 चेंडूवरती आले, 2 षटकार आणि त्यानंतर मात्र आकाश टकले त्या पद्धतीने हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र चेंडू कलेक्शन केलाय. पैकी पर्यंत एकदा होईल कंप्लीट. एका धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या तब्बल 1 बाद 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत जातोय. एक ओव्हर होतोय कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी गावठाण टीमची धाबसंख्या 18 या आकड्यावरती. अठरा धाबसंख्या पाहायला मिळाल्यात पहिल्याच ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्यानंतर मात्र खारकुपर संघाच्या वतीने आता विचार करावा लागेल, कारण करण मडवी आणि आकाश टकले हे 2 फलंदाज आहेत. आपल्याला जास्तीत जास्त या फलंदाजांना रोखण्याची रणनीती करावी लागेल, गोलंदाज निवडावा लागेल. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 18 धाबसंख्या आल्यात. त्यानंतर आकाश टकले पहिल्या सत्रासाठी मात्र कॅप्टन्स आपण पाहू शकाल हर्षल ठाकूरने मात्र गोलंदाज निवडलाय. हर्ष मसाई गोलंदाज येतोय. षटक क्रमांक 2 घेऊन पहिल्या सत्रासाठी पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. 18 धाबसंख्या. गावदेवी गावठाण टीमचा कालच्या रात्रीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. आकाश टकलेचा फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते सरळ सोपा झेल टिपला जाईल. आकाश टकलेला देखील मात्र आपण पाहू शकाल परतावा लागेल खेळाडू कक्षाजवळ आणि झेल टिपला या जिग्नेश गोदली ला जवाब झेल टिपलाय. करणला देखील आपण पाहिला नॉस्ट्राकवरती फलंदाज थांबलाय करण. आकाशने देखील 2 षटकार ठोकले. त्यानंतर अंकुश टकले पहिला फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज आकाश टकलेला देखील खेळाडू कक्षाजवळ जावे लागेल आणि त्यानंतर इनायत नंबर 4थ्या क्रमांकावरती येते फलंदाज सुनील टकले. सुनील टकले नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पाहू शकाल गावदेवी गावठाण टीमच्या वतीनं. 2 बाद 18 धाबसंख्या पाहायला मिळाल्या जातात गावदेवी गावठाण टीमची. षटक क्रमांक 2 फेकताना गोलंदाज हर्ष मसाई. हर्ष मशाईचा फटका आपण पाहू शकाल करणच्या बॅट मधून पाहायला मिळेल. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्शन केले जाईल आणि पैकी पर्यंत 2 धाबसंख्या होतील पूर्ण. इथे मात्र गच्चाल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला जातोय. कॉल मात्र चुकीचा झाला आणि त्यानंतर 2 धाबेच्या साह्याने गावदेवी गावठाण टीमची धाबसंख्या 20 या आकड्यावरती 2 बाद 20 धाबसंख्या पाहायला मिळत जातात. अतिशय आपण पाहिलं तर आज
घड्याळमध्ये प्रणय वाजले गेले तब्बल 3 वाजून 15 मिनिटांवर तो लाडके प्रेक्षक वर्ग मात्र आपल्या टीमसाठी सामन्यासाठी मात्र इथे उपस्थित आहेत. खरोखरच मयूरदादा मात्रेची स्पर्धा आणि या स्पर्धेचा मात्र शेवट 8 केला होता. वावा शेवट गोड आणि मात्र तेच आपण पाहू शकाल. मयूरदादा मात्रेची स्पर्धा मिही राजपोट आयोजित आई गावदेवी चषक 2023 पटका पाहू शकाल. इथे फसला जाईल परंतु झेल देखील ड्रॉप होतोय सुनील टकलेचा. एकच धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या तब्बल 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 बाद 21 धावसंख्या. हर्ष मसाई गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत जातोय. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष. षटकातील पुढचा चेंडू करणसाठी. करणचा मात्र लॉप करण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. चेंडू पकडी उचली पेरत एकदा पूर्ण आणि एका धावेच्या साह्याने मात्र 22 या आकड्यावरती धावसंख्या 2 बाद पाहायला मिळेल गावदेवी गावठाण टीमची. षटक क्रमांक दुसरं फेकताना हर्ष मसाई. हर्ष मसाईच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू असतील आणि समोर सुनील टकले आपल्याला पाहायला मिळेल. आताचा फटका पाहू शकाल. सुनील टकलेने चांगला सजवलाय. तत्पूर्वी मात्र चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये पकडला जाईल. पैकीपर्यंत इथे एकदा होतोय कंप्लीट. चांगल्या पद्धतीचा षटक पाहू शकाल. धावसंख्येवरती अंकुश प्रणय जर आपण विचार केला पहिल्या ऋतुगराच्या आल्या होत्या षटकामध्ये 18 धावसंख्या. त्यानंतर या धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी टीम मीटिंग झाली खारकोपरची आणि त्यानंतर मात्र गोलंदाज निवडला दुसऱ्या षटकासाठी. हर्ष मसाई या गोलंदाजाला आमंत्रित केला आणि चांगल्या पद्धतीने आपण गोलंदाजी करताना पाहू शकाल. हर्ष मसाई. फुलटॉस चेंडू करण मडवीच्या बॅट मधून पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. चेंडू पकडील. एकदा कंप्लीट आणि दुसरा ओव्हर देखील होतोय कंप्लीट. 2 षटकाचा झाला खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल गावदेवी गावठाण टीमची धावसंख्या 2 बाद 24 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर 18 धावसंख्या आल्या. त्यानंतर 6 धावसंख्या खर्च केल्या. कुठेतरी हर्षल ठाकूर कॅप्टनचं मात्र चांगली भूमिका गोलंदाज निवडण्यामध्ये. करण मडवे आणि सुनील टकले अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 24 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. आपण पाहू शकाल तब्बल धावसंख्या 2 बाद 24 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या जातात. पहिल्या सत्रासाठी इनाईट नंबर षटक क्रमांक 3 गोलंदाज येईल जय हनुमान खारकोपर संघाच्या वतीनं ओमकार पाटील. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी गोलंदाज ओमकार पाटील आणि सामोरे फलंदाज सुनील टकले आणि करण मडवी असे मात्र 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले जातील. 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये आल्या 24 धावसंख्या. गोलंदाज ओमकार पाटील. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता करण मडवीचा. जोरदार अपील झाली परंतु या अपिलेला पंच मात्र दाद दिले जात नाही. हा चेंडू जातोय डॉट. निर्धाव चेंडू जातोय. करण मडवीला आता प्रयत्न करावे लागेल. कालची रात्र आठवण करून द्यावी लागेल. खरोखर रात्र वैर्याची आहे परंतु रात्र वैर्याची नसून मात्र करण मडवीला आता मात्र आपला खेळ सादर करावा लागेल आणि ती करणकडे मात्र क्षमता आहे. धावसंख्या पाहिली तर 2 बाद 24 या आकड्यावरती गोलंदाज ओमकार पाटील. षटकातील पुढचा चेंडू करणसाठी. चांगला फटका. चांगला फटका. करणला बी म्हटल्या चेंडूला केलाय फरार सीमारेषा पलीकडे. हा दमदार षटकार. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या गावदेवी गावठाण टीमची तब्बल 30 या आकड्यावरती. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या मध्ये लगेचच. 30 रन्स 2 विकेट लॉस. गावदेवी गावठाण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली जातोय. ओमकार पाटीलचा पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र षटकार खाल्ला या गोलंदाजाने.
पहिल्या षटकामध्ये आले 18, दुसऱ्या षटकामध्ये आले 6 आणि आता मात्र तिसरे षटक मार्गस्थ हाताळताना गोलंदाज ओमकार पाटील जय हनुमान खारकोपर टीमच्या वतीनं. आज देखील आपण पाहिलं तर आमचे लाईव्ह कव्हरेज प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आणि या दुसऱ्या सेमीफायनलची मॅच मात्र आपण पाहू शकाल मिहिरा स्पोर्ट आयोजित स्पर्धेमध्ये. फुलटॉस चेंडू करणसाठी नेऊन ठेवलाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा सीमारेषा पलीकडे हा दमदार षटकार करणच्या बॅटमधून दुसरा षटकार. जसं करणला मी उत्तर दिलं होतं परंतु तसंच फटके आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल धाबसंख्य प्रणय पाहिली तर 36 आकड्यावरती आणि षटकार हॅट्रिक वरती येऊन टेपला या करण मडवी आपल्याला आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकार पाहायला मिळेल. ओमकार पाटील स्वतःवरती नाराज झालाय कारण फुलटॉस चेंडू जर दिला तर नक्कीच इथे अशाच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धाबसंख्या 36 आकड्यावरती अद्याप तिसऱ्या षटकातील 3 चेंडू असतील आणि त्या 3 चेंडूला फॉलो केला जाईल करण मडवी. या स्पर्धेतील एक उत्कृष्ट अर्धशतक 50 धाबेचा खेळ सादर करणारा खेळाडू करण मडवी नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळत जातोय आज या मोराबे स्पर्धेमध्ये. लाजवाब तिसरा षटकार करणच्या बॅटमधून पाहायला मिळेल. येथे मात्र षटकार हॅट्रिक सादर करतोय करण मडवी आणि संघाला नेऊन ठेवतोय तब्बल प्रणय आपण पाहू शकाल 42 आकड्यावरती 42 रन्स 2 विकेट लॉस 42 धाबसंख्या 2 बाद. आता मात्र नक्कीच मागणं षटक पाहायला मिळेल जय हनुमान खारकोपर संघाच्या वतीनं ओमकार पाटीलचा. 42 धाबसंख्या पाहायला मिळत जातील. आपण विचार केला करण शांत होता परंतु शांत राहून चाललं नाही आणि त्याच प्रकारे आपल्याला ते फटके पाहायला मिळाले करण मडवीच्या बॅटमधून. चला चेंडूची पूर्तता करा. लगेचच चेंडूची पूर्तता करायची आहे. इथे मात्र करण मडवी चेंडू आमचे मात्र पाहिले तर बाहेर पाहायला मिळते. रोहित 3 चेंडू मध्ये 3 प्रहार केले. तर मी कोपर संघाचं देखील कौतुक करेन. आमचे आशिष जी मात्रे आमच्यापर्यंत माहिती दिली जाते की 10वा सामना खेळतोय आज दिवसभर खारकोपर संघ देखील. खारकोपरचं देखील आम्ही कौतुक करू आमच्या या आयोजकांच्या वतीनं कारण त्यांची जी आपण कॅपॅसिटी पाहिली 10वा सामना आज पाहिला तर गव्हाण त्याच्यानंतर खारकोपर दिघोडे आणि त्याच्यानंतर मोराबे या नाईट रजनीमध्ये 10वा सामना खेळताना पाहू शकाल खारकोपर टीम्स. पंचांचे हात झाले समांतर ऑप्शनच्या बराच बाहेर जाणारा चेंडू अभ्यंतर घोषित केला. एका धाबेच्या मदतीने आता मात्र गावदेवी गावठण टीमची धाबसंख्या 2 बाद 43 आकड्यावरती 3 षटकार पाहायला मिळाले करण मडवीच्या बॅटमधून. त्यानंतर ओमकार पाटील षटकातील मात्र पुढचा चेंडू करण मडवीसाठी. इथे मात्र प्रहार करायचा प्रयत्न होता करणचा. त्यानंतर एक धावसंख्या कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु नक्कीच सुनील टकले थांबवला जातो एका धाबेच्या मदतीने. गावदेवी गावठाण टीमची धावसंख्या पाहू शकाल 2 बाद 44 आकड्यावरती 2 बाद 44 धावसंख्या पाहायला मिळत जातो. षटक क्रमांक 3 पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज ओमकार पाटील आणि सामोरे फलंदाज गावदेवी गावठाण टीमच्या वतीने आपण पाहू शकाल सुनील टकले आणि करण मडवी. 44 धावसंख्या 2 बाद आपल्याला पाहायला मिळत जातात. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार पाटील. सुनील टकलेचा फटका चांगल्या पद्धतीने लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एका टप्प्याने चेंडू उचलला जाईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होता परंतु मात्र नक्कीच सुनील टकलेने परतला करणला. एका धाबेच्या साह्याने संघाची धावसंख्या पाहू शकाल 2 बाद 45 धावसंख्या. तिसरा ओव्हर देखील प्रणय होतोय कंप्लीट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी गावठाण टीमची धावसंख्या पाहू शकाल 2 बाद 45 आकड्यावरती. शेवटचा स्लॉग ओव्हर असेल पहिल्या सत्रातील अंतिमचा शेवटचा षटक असेल. आपण जर विचार केला तर मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी चषक 2023 आणि एक संघ मात्र क्वालिफाय झाला मेगा फिनालेमध्ये. आपल्या विभागातील एक नामवंत संघ जो अनेक सातत्याने स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी. ज्या संघाचा आपण पाहायला विचार केला तर बामणडोंगरी संघ म्हटलं तर खरोखरच आपण पाहू शकाल भिवंडी विभागामध्ये आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत स्पर्धेमध्ये मात्र चांगला खेळताना आपण पाहतो बामणडोंगरी टीम्सला. हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये मेगा फिनालमध्ये पोहोचलाय.
आणि मी सांगू इच्छितो की कल्पेश ठाकूर असो भाडोतच मात्र सातत्याने हा संघ जेव्हा जेव्हा जीवदानी बामणडोंगरी नावाने खेळला जातो तेव्हा मात्र मोराबी इथे जेव्हा जेव्हा स्पर्धा असतो तेव्हा प्रणय बामणडोंगरी संघ क्वालिफाय असतो मेगा फिनालेमध्ये. अतिशय चांगला संघ सुरुवात देखील आपण पाहिली मोराबे गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असायची तेव्हा मात्र जीवदानी बामणडोंगरी संघ आपल्याला मेगा फिनालमध्ये पाहायला मिळायचा. तोच संघ आता मात्र फार मोठ्या दर्जावरती गेलाय. फुलटॉस चेंडू लॉब केलाय. फाईट लेगच्या रिजन मध्ये येईल हा दमदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकाल गावदेवी गावठाण टीमचे धाबसंख्या तब्बल 49 धाबसंख्या 49 रन्स टू विकेट लॉस आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड वरती धाबसंख्या पाहायला मिळत जाते गावदेवी गावठाण टीमची. करण मडवी आणि एका साईडला सुनील टकले 2 विकेट्स परतले. त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप साजेदारी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती मात्र हर्षल ठाकूरच्या चौकार ठोकलाय. सुद्धा मात्र कॅप्टन्स आपली गोलंदाजी फेकताना पाहू शकाल हर्षल ठाकूर. पुन्हा एकदा सुनील टकलेने लॉप केलाय. वन बाउन्सी मारेच्या पलीकडे जाईल चौकार आणि या चौकारच्या साहाय्याने आपण पाहिलं तर गावदेवी गावठाण टीमचा तब्बल धावसंख्या लागली जातोय 53 या आकड्यावरती. 53 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला जाते. हर्षल ठाकूरच्या चेंडूवरती 2 चेंडूवरती 2 प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. त्रेपन्न धावसंख्या. सुनील टकलेने मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार टोकलेत. तर चौकार हॅट्रिक टोकेल का फलंदाज गावदेवी गावठाण संघाचा सुनील टकले. तत्पूर्वी गोलंदाज हर्षल ठाकूर. षटकातील पुढचा चेंडू बॅटची एज पकडली जाईल आणि येथे विकेट क्रमांक 3 परतावा लागेल. सुनील टकलेला देखील खेळाडू कक्षाजवळ. गावदेवी गावठाण संघाला मात्र एक आणखी विकेट गमवावा लागेल. संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 3 बाद 53 धावसंख्या आणि सुनील टकलेचा खेळ आपण पाहिला तर तब्बल 5 चेंडूमध्ये 7 चेंडू 13 धाबींचा खेळ केला. सुनील टकले देखील परतला जाईल. 3 बाद 53 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज जाईल भूषण. तर भूषण दामापूरकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज गावदेवी गावठाण टीमच्या वतीनं इनाईट नंबर 5 आपण पाहू शकाल भूषण दामापूरकर येतोय. आणि या स्लॉग ओव्हर मधले शेवटचे 3 चेंडू असतील. आपण सलग 3 रात्री पाहिलं तर 2:30 मात्र आपल्याला प्रणय सामने संपताना पाहिले. परंतु आज या स्पर्धेचा शेवटची रात्र असेल आणि घड्याळामध्ये आपण पाहिला अद्याप 3:30 वाजलेत. अद्याप आपल्यासमोर एक इनिंग्स आणि एक मेगा फिनालेची मॅच असेल. भूषण दामापूरसाठी चेंडू फेकला आपण पाहिला तर हर्षल ठाकूरने चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे कलेक्शन केला. हा चेंडू जातोय डॉट. धावसंख्या पाहू शकाल तब्बल 53 या आकड्यावरती. 4 चेंडू फेकलेत हर्षल ठाकूरने. आता शेवटचे स्लॉग ओव्हर मधले अंतिमचे शेवटचे 2 चेंडू सामोरे भूषण दामापूरकर खेळण्यासाठी सज्ज होईल. हर्षल ठाकूरच्या षटकातील पुढचा चेंडू येथे मात्र पाहू शकाल स्वतः गोलंदाज जाईल चेंडू खाली. प्रयत्न चांगले होते हर्षलचे. एकच धाव मिळेल आणि एका धाबेच्या मदतीने गावदेवी गावठाण टीमची धावसंख्या 3 बाद 54 या आकड्यावरती. पहिल्या सत्रातील स्लॉग ओव्हर मधली शेवटची डिलिव्हरी अंतिमची डिलिव्हरी असेल आपण पाहिलं तर प्रणय. आपण जर विचार केला या स्पर्धेमध्ये करण मडवी आपण पाहिलं तर काल रात्रीपासून नॉट आउट पारी आपण पाहिलं तर शेवटपर्यंत मात्र अद्याप नॉट आउट पारी सादर करताना करण मडवी लाजवाब केला. आज आपण पाहिला तर कालच्या रात्रीमधला आणि आज देखील ते सातत्याने खेळ पाहू शकाल. काल 3 मॅच मध्ये आपल्याला नॉट आउट पाहायला मिळाला. त्यानंतर चौथा सामना देखील प्रणय पाहू शकाल नॉट आउट पारी. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील स्लॉग ओव्हर मधला हर्षल ठाकूर घेऊन येईल. करण मडवी शेवट करील गोड. चेंडूला नेऊन ठेवलाय फरार सीमारेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी हा षटकार आणि इथे पहिला सत्र होतोय समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 3 बाद 60 या आकड्यावरती
पोहोचला तो मात्र गावदेवी गावठाण टीम्स 61 धाबेचा टार्गेट सेट करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान खारकोपर संघाला जसं दुसरं सत्र चालू होईल पुन्हा एकदा आम्ही जॉईंट होऊ. तर दुसरं जसं सत्र चालू होईल यायचं आहे आमचे पनवेल समालोचक सन्माननीय अध्यक्ष किरणदादा पाटील. हॅलो हॅलो थँक्यू व्हेरी मच मयूर म्हात्रे मोरावे, एक अतिशय जबरदस्त मराठीचे समालोचक. हॅलो 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 थँक्यू व्हेरी मच मनोज आणि धन्यवाद मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आणि आई गावदेवी चषक. खरंच आज त्यांनी मला माझा जो सन्मान केला आहे एवढा मोठा माझा सन्मान अजूनपर्यंत कधी झालाच नाही आहे. आजपर्यंत बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही संपन्न केल्या, मी स्वतः आयोजित केल्या. आमचा पनवेल प्रीमियर लीग मी स्वतः अध्यक्ष आहे, आम्ही त्या देखील आयोजित केल्या. पण एवढा मोठा माझा मान सन्मान मयूर कधीच झाला नाही. आणि खरंच आज मला एवढं भारी वाटलं. आणि सर्वात मला जे आवडलं तुमचं गिफ्ट, जे छत्रपती शिवाजी महाराजचं तुम्ही जे मला गिफ्ट दिलं आहे. कारण मी प्रत्येक पावसाळ्यामध्ये आम्ही गड किल्ले सहर करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज जेवढे गड किल्ले आहेत ते आम्ही पावसाळ्यामध्ये सर करत असतो. आणि शिवाजी महाराजांचं तुम्ही जी मला भेटवस्तू दिली आहे त्यासारखं मोठं गिफ्ट माझ्यासाठी काहीच नाही आहे. खूप मला अभिमान वाटलं. बऱ्याच ट्रॉफ्या भेटल्या, सर्व काही मिळालं, पण असं बक्षीस आणि असं हे सन्मान कधीच माझा झाला नाही. मी फक्त तुझं आयोजन ॲज अ हेल्प तुला केली, माझं काय एवढं त्याच्यात रोल नाही, अपेक्षा पण नव्हती, पण तुम्ही केलात, मला भारी वाटलं. त्याच्यात काही नाही, पण मला तुझं आयोजन करायचं होता, तुझी इच्छा होती, तुझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करायचं होतं. कारण एक दिलदार व्यक्तिमत्व, जानदार व्यक्तिमत्व, शानदार व्यक्तिमत्व आणि सर्वाहून पेक्षा तुझ्या पाठी असणारे तुझा सपोर्ट सिस्टम. एवढं जो मंडळ तुझा उभा आहे, आज 3 वाजून गेले तरी एवढी पोरं स्टेजवरती आहेत. आमच्या मॅचेस झाल्या अजून पण कधी एवढं पोरं नव्हती स्टेजवर. एवढा तुला सपोर्ट आहे म्हणजे भविष्य तुझा उज्ज्वल आहे यात तिलमात्र शंका नाही आहे. जबरदस्त, म्हणजे एवढा छान माणूस आहे ना, अफलातून, एक नंबर, जबरदस्त. आणि हे आयोजन याच्यापेक्षा आपण अजून भविष्यात अजून भारी करू, त्यात तिलमात्र शंका नाही. आणि आता धावा आपण मैदानाकडे जाऊया. 60 धावा झाल्या, त्याने 61 धावांचं आव्हान आहे. ही स्पर्धेची सांगता आहे. आता जवळजवळ आपली स्पर्धा संपन्न होईल आणि मेगा फायनलची ही रात्र आहे. आणि या रात्रीमध्ये मला वाटतं फक्त आता एकच सामना उरला आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये नियम लागले, रूल्स, कायदे, कानून सर्व काही फॉलो झाले आणि एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध प्रमाणे ही स्पर्धा पार पडली. आणि ज्या प्रकारे प्रचंड अफाट मेहनत आयोजकांनी या स्पर्धेसाठी घेतली आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लागले. आणि 61 धावांचं आव्हान असताना मात्र हा चेंडू हर्षल ठाकूरच्या बॅटमधून आपण बघू शकता. आज खऱ्या अर्थाने खारकोपर संघ दिवसभर खेळत आहे. मला असं समजलं की जवळजवळ ते 10 मॅच आज खेळलेत. खाऊ नाहीये, सकाळपासनं रात्रभर क्रिकेट खेळायचं दमछाक असते. खेळाडूंची काहीतरी सीमा मर्यादा असते आणि ती पूर्ण त्यांनी ओलांडली आहे. अफाट खेळ खेळले ते आणि असे गुणवंत क्रिकेटर हसायला आपल्या उलव्या नोडमध्ये आहेत. ते देखील आपल्याला अभिमान वाटते की आज त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. हो, यावेळेला अगदी जबरदस्त चेंडू आणि गावठाण संघ म्हटल्यानंतर त्या संघाने पण खूप मेहनत घेतली. काल त्यांनी सेमीफायनलला 64 धावा चेस केल्या. हे सोपं नाही आहे. सेमीफायनलच्या मॅचमध्ये 16च्या रन रेटने तुम्ही एवढ्या धावा चेस करता. मागच्या मॅचमध्ये बामण डोंगरेने पण तेवढ्याच धावा चेस केल्या. म्हणजे काय क्रिकेट आहे. कधी कमी धावा या विकेटवरती पहिल्या रात्रीमध्ये आपण बघितलं धावा होत नव्हत्या, मात्र तदनंतर धावा व्हायला लागल्या आणि हा चौकार. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर 5 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र विकेटवरती रन्स होत आहेत. पहिल्या 2 दिवस आम्ही बघितलं आणि ब गटामध्ये जास्त धावा होत नव्हत्या, मात्र तदनंतर
खऱ्या अर्थानं बॅट्समनच्या आपण धावा बघत आहोत आणि बरेचसे खेळाडू आता सिरीजच्या रेसमध्ये आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बरेच खेळाडू आता मात्र जशी मॅच पुढे चालली आहे यावेळेला ऋतिक गोलंदाज भूषण धामापूरकर आपण बघू शकता पॉवर प्लेमध्ये बॅट अँड बॉलचा जास्त कॉम्बिनेशन झाला नाहीये आणि तत्पूर्वी मात्र चेंडूवरती एक धाव सहजरित्या धावांचं आव्हान खूप मोठं आहे, दोंगड आहे. कडक एक नंबर फटका. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे बॉडीचा अँगल त्याची ज्या प्रकारे त्याने फ्रंट फूटवरती पहिल्यांदा आला, बॅकफूटचा डावा पाय पाठी घेतला आणि अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आलेला हा जबरदस्त षटकार. धावसंख्या धावफलकावर 12. 15.25चा रन रेट आहे, म्हणजे 15.25च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत आपण बघितली. गावठाण संघाने ज्या प्रकारे सुरुवात केली होती तशा प्रकारे सुरुवात हा खारकोपर संघ करत आहे आणि मजा आली आहे या स्पर्धेमध्ये. बऱ्याच 32 संघांनी सहभाग घेतला आणि 32 मधून आता मात्र 4 संघ उरले, म्हणजे 28 संघ या स्पर्धेच्या बाहेर झाले आणि या हर्षल ठाकूरचा क्लास आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू कव्हरच्या डोक्यावरून हा चौकार, अगदी ताल्यांच्या गजरामध्ये त्याचा खरा जल्लोष कधी बघायला मिळाला खारकोपरचा. 2 बॉलमध्ये 2ची मॅच होती ना, तेव्हा त्यांचा जल्लोष बघण्यासारखा होता. कारण एक ट्रॉफीचा सवाल असतो, एक सुपर फोरमध्ये जाण्याची ती एक मोमेंट असते, एक तो क्षण असतो. कारण एक ट्रॉफीपर्यंत जाण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, काय करावं लागते, तो क्षण टिपण्यासारखा होता आणि ती त्यांनी साबित केलंय त्या संघाने. अगदी मी म्हणेन शेखर पाटील या संघामध्ये सिनियर खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने एक सिनियर खेळाडू पाहिजे संघामध्ये, याचा आपल्याला अभ्यास असायला हवा. निलेश पाटील आहे, त्यानंतर पूर्ण त्यांचा संघ. आता गिरीश आपण बघतो, गिरीश म्हणजे यांचा लक फॅक्टर सुरू झालाय का काय, कारण गिरीश मागच्या एवढ्या मॅचेस नव्हता, आता तो व्यायामपट्टू झालाय. व्यायामच्या बऱ्याच स्पर्धा असतात बॉडी बिल्डिंगच्या, त्याच्यामध्ये तो उतरत असतो. मात्र जसा त्याने क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन केलंय की काय, आणि खऱ्या त्याचं पायगुणच आपण म्हणूया या संघाला लागलंय. आणि आज मात्र खारकोपर सकाळपासून त्यानं 10 मॅचेस खेळल्यात, म्हणजे हे अपेक्षेच्या वरती झालंय. त्यांना वाटते मला उद्या पूर्ण दिवस कंप्लीट त्यांना झोपावं लागेल, एवढं ते दमछाक झाली असेल त्यांची. आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावर 16 धावा धावफलकावर लागल्या. गोलंदाज 45 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 45 धावा पाहिजे. 15चा रन रेट आहे. आणि सुनील टकले लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी ऋतिक, हा जबरदस्त फटका, स्क्वेअर कटचा फटका, चेंडू अजिबात थांबणार नाहीये, चौकार. 4 धावाने आता मात्र धावसंख्या धावफलकावर 20 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आणि मोरावे नाईट रजनी, जशी आम्ही ही लॉट्स सोडली होती, आम्हाला अगदी 2 दिवसात संघ झाले होते. एकही क्षणाचा विलंब न होता सर्व संघांनी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि आज स्पर्धा बघा कोणत्या उंचीवरती आहे, कोणत्या शिखरावरती आहे हे आपण बघू शकता. आणि नक्कीच इथं मयूर म्हात्रेचं फ्युचर ब्राईट आहे, एकदम ब्राईट आहे. अगदी पेशाने ते वायरमॅन आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, पण त्यांचा स्वभाव एवढा गोड आहे की संपूर्ण ओल्वे नोडमध्ये त्यांची आता ख्याती पसरत चालली आहे. प्रत्येक माणसांची त्यांचा वागण्याचा स्वभाव आपण बघू शकता, अगदी प्रेमाने आणि एकदम संयम, कधी त्यांच्या तोंडावर राग नाही, नेहमी आसू असते असा हा मयूर म्हात्रे. एकदम शांत, मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं. आणि नक्कीच भविष्यात मी त्याला म्हटलंय की राजकारणात जर मयूर उतरला तर नक्कीच प्रचंड मताने तो विजयी देखील होऊ शकेल असं मला वाटतंय. कारण तेवढा प्रतिसाद आणि एवढा सपोर्ट त्याला आहे की तो राजकारणात उतरायला काही हरकत नाही. मयूर एकदा उभा राहून बघ असं मला वाटतंय. राहिला तर नक्कीच काही ना काही वेगळं चित्र बघायला मिळू शकेल 100%. कारण एवढा सपोर्ट आहे, एवढा लोकांचा प्रतिसाद आहे आणि ज्या प्रकारे तो सर्वांसाठी करतोय असं नाहीये, प्रत्येक खेळाडूसाठी, संघासाठी, गावासाठी जो झटणारा माणूस आहे ना तोच सर्वांचा आवडीचा असतो. एकाचा दोघांचा नाहीये, जो सर्वांचा असायला हवा तोच सर्वांचा असतो. आणि मात्र मयूरचं हे भव्य दिव्य नाईट रजनीमधलं हे नियोजन आणि आयोजन आपण बघत आहोत. काय स्पर्धेची सांगता होत आहे. आज 4थी रात्र, सहज अशी 4थी रात्र गेली आहे. वाटले नाही प्रणय की ही 4थी रात्र संपायला आली आहे.
पण मात्र आज चौथी रात्र संपते. अक्षरशः ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो, डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात, तशा प्रकारचं आमचं आता मन भारावून येते की काय असं असं वाटतं. कारण ही शेवटची रात्र आहे आणि मेगा फायनलची रात्र. पुढच्या वर्षी आम्ही 100% अजून प्रयत्न करू मयूर, की नवीन काहीतरी संकल्पना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आणू. धावसंख्या धावफलकावर 23 झालेली आहे आणि आता मात्र गरज आहे 14 चेंडू आणि 38 धावांची गरज. 14 चेंडू 38 धावा. अजूनही मॅच मी म्हणेन खारकोपर संघाच्या बाजूने. जोपर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये साबूत आहे, या मॅचला कलाटणी मिळू शकते. वाड टायमिंग, लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि झेल बाद. पहिला झटका बसतोय. अर्थातच ऋतिक हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पहिला गडी बाद होतोय. ज्या प्रकारे मॅचला त्याने कलाटणी दिली होती असं वाटलं होती, मात्र हा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज आता वाजले आपण जवळजवळ बघू शकता 3:38 झाले आहेत. म्हणजे जवळ सकाळ व्हायला आली आहे. 4 वाजता ज्याप्रमाणे आपण म्हणतो की 4 वाजल्यानंतर सकाळचं सत्र सुरू होत असतं आणि आता मात्र थोड्याच वेळामध्ये मॉर्निंग होणार, शुभ सकाळ होणार. आणि चांगली सकाळ कोणाची होणार? गुड सकाळ, शुभ सकाळ. या 4 संघामधून जो चॅम्पियन होईल त्याची आज गुड मॉर्निंग होईल, अर्थात शुभ सकाळ. बामणडोंगरी संघाने फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि या बामणडोंगरी संघासोबत कोणता संघ खेळेल हे आपण बघणार आहोत. शेखर पाटील मैदानामध्ये एक अतिशय जुना खेळाडू आहे, अगदी मुरलेला खेळाडू म्हणूया आपण. त्याच्या नसामध्ये क्रिकेट आहे. कित्येक वर्ष खेळाडू मी खेळतोय तेव्हापासून आम्ही अगदी सोबत खेळत आलो आणि किती वर्ष त्याला दांडगा अनुभव आहे. आजही तसाच आहे, थाट आहे एकदम, तीच ताकद. आणि त्याच्या बॅटमध्ये चेंडू आला ना तर मग तो सोडत नाही. एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि आता मात्र काय करणार, शेवटी फसलाय. आणि आता मात्र बॅक टू द बॉलर आणि हा मोठा फटका आता शेखर पाटील तंबूच्या आश्रयाला. आणि आता मात्र धावसंख्येचा थोडा रन रेट वाढत आहे, रिक्वायर्ड रन रेट वाढत आहे. धावसंख्या धावफलकावर 23 धावा झाल्यात. प्रणयजी म्हात्रे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. प्रत्येक दिवशी आम्ही रोज नवीन नवीन समालोचनात संधी दिली. बाबूशहा, त्यानंतर दीपक पाटील, प्रवीण गायकर, रोशन पाटील, प्रवीण टेंबे, स्वतः गावचे स्थायिक समालोचक मनोज म्हात्रे यांचा खूप मोठा रोल आहे. ज्या प्रकारे त्यांनी पण सूत्रसंचालन केलंय, कॉमेंट्री केली आणि आणखी वैभव भोपी असे आमचे सर्व 6 समालोचकांनी इथं सेवा दिली आहे. DJ सँडी मॅडी, साईप्रीत लाईव्ह, पंच नीरज राणावत, त्यानंतर सँडी पालकर, बोलाडे सर, सर्व पंचांनी पण या स्पर्धेमध्ये मोठा हातभार लावलाय. सर्वांचा आम्ही आभार. आणि आता मात्र 2 षटकं संपन्न झालेत आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 23 आणि आता मात्र गरज आहे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील हर्षल या फलंदाजाला आणि धनेश हा फलंदाज नवीन मैदानामध्ये गेलाय. क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे की आपण ही मॅचला फिरवू शकता. कलाटने मात्र सुनील टकले हा असा चाणक्य चातुर धूर्त गतीचा गोलंदाज, याच्या मात्र तुम्हाला हातावरती लक्ष ठेवावं लागेल, कारण हा गोलंदाज भल्या भल्या फलंदाजांना नेहमी नाचवत असतो. अगदी अंकुश टकलेची त्याची बॉडी लँग्वेज, त्याचा अगदी 4 पावलांचा रनअप आहे आणि ज्या प्रकारे तो व्हेरिएशन आहे सर्वांना परिचित आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, त्याच्याकडे स्विंग आहे आणि त्या स्विंगवरती तुम्हाला अटॅक करायचा आहे हे देखील तुम्हाला लक्षात असू द्या. 12 चेंडू 38 धावांची गरज हर्षलसाठी. मी मगाशीच म्हटलं अंकुश टकलेच्या हातावरती नियंत्रण आणि त्याच्या अंगठ्यांवरती लक्ष असणं. पंच वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावर वाढत आहे आणि आता मात्र 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. हर्षल ठाकूर आज जबरदस्त क्रिकेट केलाय या रजनीमध्ये. पहिल्या मॅच पासून त्याने अटॅकच केलाय आज आणि अक्षरशः आज जय हनुमान खारकोपर सुपर 4 मध्ये अर्थात सेमीफायनल नंबर 2 खेळत असताना अंकुशचा अगदी रीड केलाय. आता मात्र वेट अँड वॉच, जबरदस्त षटकार. मी म्हटलं होतं की अंकुशच्या हातावरती नियंत्रण जर तुम्ही ठेवलं, त्याच्या अँगल जर त्याचा आपण बघितलं कोणत्या दिशेने तो चेंडू रिलीज करणार आणि मग त्याच्यावरती हमला आणि हा षटकार. आता मात्र 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. क्षमता आहे. हर्षल जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना, खारकोपर साबूत आहे. आणखीन एक लॉंग ऑनला आणि आता मात्र फटका फसलाय आणि आता एक मोठा हादरा बसतोय जय हनुमान खारकोपर संघाला आणि गडी बाद हर्षल ठाकूर तंबूच्या आश्रयाला. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी.
आदित्य टकले यांनी हे झेल पकडले आणि अजूनही प्रेक्षक वर्ग ही मॅचचा आनंद घेत आहे. कमालीची गोष्ट आहे. अजूनही मैदानच्या चारही बाजूने प्रेक्षक आहेत. 4 वाजायला आले तरी प्रणय, म्हणजे काय क्रिकेटचा क्रेज आहे. ग्रामीण क्रिकेटची किती आवड आहे प्रचंड प्रमाणात. मग ते गावचे पाठीराखे असू द्या, आयोजक असू द्या किंवा कोणी असू द्या, म्हणजे एवढा ग्रामीण क्रिकेटला स्कोप आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय जिग्नेश गोंधली. म्हणजे खारकोपरमध्ये पण गोंधली आहेत आणि बामणडोंगरीमध्ये पण गोंधली आहेत. म्हणजे बघा, म्हणजे गोंधली, जिग्नेश गोंधली आणि मला वाटतं जावलेमध्ये पण आहे आणि खेरनेला पण गोंधली आहेत. आणि आता धावसंख्या धावपलका आहे त्या स्थितीमध्ये आणि आता 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. जिग्नेश गोंधली आणि गोलंदाज अंकुश टकले. आता मात्र थोडा संकट आहे, अडचणीमध्ये आहे संघ खारकोपर आणि मोठे फटके. बॅटिंग पाहिजे व्हायला, मोठे अटॅक. ओ यावेळेला डिब्बाको पॉइंट, क्षेत्ररक्षक हजर आणि बॅक टू बॅक हा दुसरा झटका. दुसरा फलंदाज जिग्नेश तंबूच्या आश्रयाला. संचित टकले हा क्षेत्ररक्षक आहे ज्याने हा झेल पकडलाय. सुनील मडवी मला वाटते अजून जागा आहे, त्याला झोप नाही येणार. जोपर्यंत गावठण एक तर जिंकत नाही किंवा हारत नाही किंवा घरी जात नाही तोपर्यंत सुनील मडवी झोपू शकत नाही. किशोर मडवीला पण माहिती आहे या संघाचा सर्वात मोठा सपोर्टर गावठाणचा, कारण त्याने 10,000 रुपये काल करण मडवीला बक्षीस दिले मॅच जिंकल्याचे. नेहमी या संघाच्या पाठी असतोय प्रत्येक ठिकाणी, कुठे पण मॅच असू द्या. धावसंख्या धावपलकावर 30 झाली आणि आता मात्र 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आणि आम्हाला प्रणय सांगतात की करण मडवी या मैदानावर आऊटच झाला नाही, म्हणजे एकाही संघाला त्याची विकेट मिळाली नाही आहे. 4 मॅच स्टील नॉट आऊट. काय बॅटिंग केली बघा, एकाही संघाला तो आऊट झाला नाही आतापर्यंत. ओ यावेळेला डिफाईन लेगच्या वरून अडवलाय. वॉट अ फिल्डिंग, बेस्ट एफर्ट दिलाय. 100% कमिटमेंट, याला म्हणतात क्रिकेट. करण मडवी काय क्रिकेटचं मादक सौंदर्य बघत आहात आपण. जे चेंडू अडवू शकत नाहीये तो चेंडू आपण अडवतात, याचा अर्थ नक्कीच करण मडवी आहे, प्रश्नच नाहीये. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. थोडी मॅच फसली खारकोपर संघाची, थोडी रणनीती चुकली का काय. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, इथं काहीतरी गेम प्लॅन फसलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. 7-30 समीकरण आहे. चला, बामण संघाचे कॅप्टन आणि फायनल आम्ही आता ठरवणार किती षटकांची खेळवायची ती. आणि हा चेंडू सीमा रेषेकडे जात आहे. किशोर मडवी धावतोय, मात्र तत्पूर्वी चेंडू तिकडे अडवलाय सिंगल. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. काही हरकत नाही, हरलं तरी मात्र एक ट्रॉफी प्रत्येक संघाला. 4 संघामध्ये ट्रॉफी आहे, म्हणजे पेठ, खारकोपर, बामणडोंगरी आणि गावठाण या 4 संघांना 4 ट्रॉफी लागूच आहेत. मात्र फक्त चॅम्पियन आणि रनरअप यासाठी शेवटची लढत होईल. चला, मॅच सुरू करायची आहे. फायनल 6 ओव्हरची खेळवायची का? सहा ओव्हर 6 बॉलर. तेजसने जर पहिलं षटक टाकलं तर आपण 6 ओव्हर 6 बॉलर केलो. चला, आता मात्र करण मडवी गोलंदाजा मार्कवर आलाय आणि आता मात्र 4 वाजायला आलेले आहेत. आणि आपल्याकडे आता वेळ पण कमी आहे आणि बक्षीस समारंभ करताना वाटते आपलं कोंबडा आडवेल असं वाटत आहे. आणि या वेळेला डॉट चेंडू, 5 चेंडू आणि गरज आहे धावसंख्यांची 29 धावांची गरज. 5 चेंडू 29 धावांची गरज. करण मडवी गोलंदाजा मार्कवर आलेला आहे आणि 5-28 हे समीकरण आहे. स्ट्रायकेटवरती फलंदाज धनेश आहे. खारकोपर संघ आता मात्र थोडा बॅकफुटवरती चाललाय, कारण मॅचमध्ये काही जास्त तेवढं उरलं नाहीये. आणि मात्र धनेश प्रयत्न करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नाची परमेश्वर जसं आपण म्हणतो तसं आता इथं प्रयत्न सुरू आहे. आणि हा डॉट, आणखीन एक डॉट. आणि आता 4 बॉल 24 धावांची गरज. 4 चेंडू 29, म्हणजे 4 जरी षटकार मारले तरी हा सामना सोडावा लागेल खारकोपर संघाला, ही मॅच सोडावी लागेल.
मात्र एका चमत्कार या मॅचमध्ये काही घडू शकतोय. 4 चेंडू 29, 3 चेंडू 29. तसं जर बघितलं उल्वे नोडमध्ये तेवढी थंडी नाही प्रणय. जर आपण उल्वे नोडच्या वरती तिकडे आता रसायनी साईड बोलूया किंवा सुकापूर तिकडे हरिग्रामकडे जर आपण गेलो तर प्रचंड प्रमाणात थंडी आहे. म्हणजे रात्रीचे सामने तिथं खेळू शकत नाही एवढं गार थंडगार आहे तिथे एकदम. पंच अंपायर एकदम असे एकाच ठिकाणी स्थिर राहू शकत नाही एवढी थंडी. आणि हा षटकार आणि गरज आहे धावसंख्येची 23. 2 चेंडू 23 धावांची गरज. आपल्या उलव्या नोडमध्ये सध्या झाडं कमी झाली आहेत. थोडासा हवामानामध्ये बदल झाला आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण एवढं नाही आहे. पूर्वी प्रचंड थंडी होती. अगदी 10-15 वर्षा अगोदर जर आपण गेलो तर या सीझनमध्ये इकडे थंडी जोरात पडलेली असायची. पण आता काय राहिलाच नाही हो तेवढा. कारण इकडे सगळे आता बिल्डिंग झाल्या सोसायटी झाल्यात त्याच्यामुळे सर्वकडे सर्व बदललं आहे. आणि हा चेंडू सीमा पार आणि या 4 धावांनी आता मात्र थोडंसं किती मार्जिनचा फरक पडणार आहे. कारण बॅटिंगला आपण बघू तर आयुष गोंधली हा फलंदाज पावसाळी इन फॉर्म होता. रबर बॉलमध्ये ज्या प्रकारे त्याची बॅटिंग आपण बघितली आता टेनिस बॉलमध्ये त्याची तेवढी बॅट काय मला दिसली नाही तलपताने. मात्र हा पंच आमच्याकडे बोलला तर व्हाईट बॉल धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये. म्हणजे 1 बॉल 18 धावाची गरज आहे. 1 चेंडू आणि 18 धावांची गरज. करण मडवी पुन्हा एकदा दॅट एम ओव्हर द विकेट. 1 चेंडू 18 धावा. फायनलचं नक्कीच तिकीट मिळतं गावठाण संघाला आणि बामणडोंगरी आणि गावठाणमध्ये फायनल होईल येतील मात्र शंका नाही. आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर करे मॅच फिनिश. आणि मला वाटतंय 18 धावांनी सामना हा गमवावा लागलाय गारगोपर संघाला आणि 18च्या मार्जिनने हा सामना जिंकलाय गावठाण संघ. चला बोथ कॅप्टन बामणडोंगरी आणि गावठाण मेगा फायनल चॅम्पियनशिपसाठी ही मॅच होणार आहे. आणि चॅम्पियन कोण होणार हे आपल्याला समजणार थोड्याच वेळामध्ये. बामणडोंगरी चॅम्पियन होणार की होणार गाव देवी गावठाण. त्यासाठी ही फायनलची किती षटकांची मॅच खेळवायची हे मयूरजी म्हात्रे आपण ठरवूया. चला 3 षटकांची आपण फायनल खेळूया. 3 षटकांची फायनल होणार आहे. आणि पंच तिकडे काहीतरी एकच बोट करतात. नाही आपण एवढे रूल्स ठेवलेत सर्व मॅच आपण 4 षटकांचे ठेवल्यात. 5 आणि 10 मिनिटात काय होणार नाही असं पण आता सकाळ झालेलीच आहे. नको 4 नको राहू दे 3 ओव्हर. 3 ओव्हरची फायनल 3 षटकांची फायनल होईल. आणि आता आपल्या 4 वाजलेत ते जे मात्रे 3 षटकांची फायनल टॉस करून घेऊया. चला कॅप्टन गावठाण आकाश टकले आले ना. चला टॉस करून घ्या. 3 षटकांची फायनल आणि चॅम्पियन बामणडोंगरी की गावठाण. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे प्रवीण टेंबे आणि रोशन शिरवली हे दोघांनी आज समालोचन केलं. तर आयोजकांना मी विनंती करेन की आपण त्यांचा सर्वप्रथम सत्कार करूया.